वैद्यकीय चाचणीनंतर सतीश भोसले उर्फ खोक्या पुन्हा बीडच्या शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दुपारी शिरूर तालुका कोर्टात हजर करणार। सतीश भोसलेने वनविभागाच्या जागेवर बांधलेल्या घरावर बुलडोझर। कारवाईनंतर अज्ञातांकडून परिसर पेटवण्याचा प्रयत्न। आगीत जीवनावश्यक वस्तूंसह सारा जळून खाक। लहान थोरांपासून सेलिब्रिटीजपर्यंत आणि सामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत होळी धूमधडाक्यात। कोकणातही शिमगोत्सवाचा उत्साह। धुळवडीनिमित्त चिकन मटण खरेदीसाठी दुकानाबाहेर मोठी गर्दी। मुंबईमध्ये अर्धा किलोमीटरच्या रांगा तर नागपुरामध्ये खरेदीसाठी 2 ते 3 तासांची प्रतीक्षा। जळगावातल्या बोदवड रेल्वे स्टेशनजवळ ट्रक आणि मुंबई अमरावती एक्सप्रेसचा अपघात। अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकात अडकल्या। प्रवाशांचे हाल। गाई म्हशीच्या दुधाच्या दरात उद्यापासून 2 रुपयांची वाढ। गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। राज्यभरातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा। सप्टेंबरपर्यंतचं 153 कोटींचं थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवरती बीसीसीआयकडनं 2 वर्षांची आयपीएल बंदी। सलग दुसऱ्या वर्षी ब्रूकनं शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे बंदीचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।